विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एल इक्वल्स टू आय ओमेगा. एल म्हणजे काय? लेंथ. नाही. एल म्हणजे काय? सेल्फ इंडक्टन्स. नाही. मग एल म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. पण सुरुवातीला मी नोटेशन सांगितले ना, हो एल म्हणजे लेंथ बरोबर आहे. एल म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यात आहे. म्हणजे फिजिक्समध्ये एकच लेटर बऱ्याच ठिकाणी यूज होतं. मग एल इथं काय आहे सांगा? अँग्युलर मोमेंटम. आय म्हणजे करंट. नाही, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हे वर्क डन नाहीये. अँग्युलर वेलॉसिटी आहे. बर. मग मला ना जेव्हा अँग्युलर वेलॉसिटी टर्म येते त्याचा अर्थ रोटेशनल मोशन. ओके. मग मी एल म्हणजे काय म्हटलं रे तुम्हाला मी? अँग्युलर मोमेंटम ना. मग तुम्हाला लिनियर मोमेंटम माहिती आहे ना बाळांनो? लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला एम इंटू व्ही. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? सांगतो. लिनियर मोशन मध्ये मास असतं लक्षात घ्या आणि रोटेशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. एकमेकाला अनालॉगस क्वांटिटीज आहेत. इकडं व्हेलॉसिटी असेल तर इकडं अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा बघू हाच फॉर्म्युला आहे की नाही? आहे की नाही फॉर्म्युला? मग पटपट एक काम करूया का रे बाळांनो? फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सलरेशन. मग इकडं टॉर्क असतं. आय इंटू अल्फा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर. मग इकडं कायनेटिकचा फॉर्म्युला काय? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. एमच्या ठिकाणी आय. अनालॉगस क्वांटिटीज. पॉवरचा फॉर्म्युला फोर्स इंटू वेलॉसिटी. मग इकडे पॉवरचा फॉर्म्युला काय? फोर्सला टॉर्क असतं इंटू ओमेगा. अनालॉगस क्वांटिटीज लक्षात ठेवा, फॉर्म्युले पाठ होतात. पण थांबा ना, आपलं टार्गेट काय? की ते अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन लिहायचं आहे ना. मग आता एक्सप्रेशन म्हणल्यावर आपण एक रिजिड ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. हा पॉइंट आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे म्हणूया आपण. मग काय म्हणूया आपण? कन्सिडर अ रिजिड बॉडी किंवा ऑब्जेक्ट म्हणूया आपण. कन्सिडर अ रिजिड बॉडी. बघा, रोटेटिंग किंवा रोटेटिंग रिजिड बॉडी म्हणा, काय हरकत नाही. ऍज शोन इन द अबव फिगर. ऍज शोन इन अबव फिगर. हे आपण वाक्य नेहमीच लिहितो लक्षात घ्या. आता लेट लिहूया. मला सांगा, बघा मला यात काय काय हवं आहे ते मी सांगतो लक्षात घ्या. इथं आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम हे लक्षात घ्या. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आता आपण काहीतरी सपोज करूया. काय सपोज करायचंय? लास्टच्या एक्सप्रेशन मध्ये लिहिलं तसं, की सपोज बॉडी इज मेड फ्रॉम n नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस m1, m2, m3, mn आणि situated at a distance r1, r2, rn from axis of rotation. ओके. आणि ही त्याची वेलॉसिटी आहे. इथं आहे v1, इथं आहे v2. परपेंडिक्युलर असते बरं का, म्हणून अँगल बघा परपेंडिक्युलर घेतलाय तर मी लक्षात घ्या. डायरेक्शन परपेंडिक्युलर घेतले. आता हे वाक्य तुम्ही सपोज मीच लिहितो. बॉडी इज मेड फ्रॉम, जे मी जे केलं ते लिहायचं आहे. सपोज बॉडी इज मेड फ्रॉम. ओके. नंबर ऑफ पार्टिकल्स बॉडी इज मेड फ्रॉम. हे ना मी 11वीत असताना 12वीत असताना मला हेच पाठ करायला वेळ लागायचा. एक्सप्रेशन राहिलं बाजूलाच. पाठ नाही करायचं. रिजिड बॉडी आहे ना, तेवढं लिहायचं. ओके. जे नोटेशन वापरायचे ते लिहायचे. आणि काय अज्युम केलं? सपोज बॉडी इज मेड फ्रॉम नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग. बघा खूप सोपं इंग्लिश आहे. हॅव्हिंग मासेस काय सांगा? M1, M2 डॉट डॉट Mn. कुठं आहेत ते? सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स. सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स R1, R2 डॉट 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 Rn. कुठून? फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके. जरा फास्ट लिहितोय लक्षात घ्या. चला याचा स्क्रीनशॉट एक काढून घ्या मस्तपैकी लक्षात घ्या. ओके. झालं? ओके. आता मेन एक्सप्रेशन कडे जायचं आहे. मग मी इथं लिहिणार आहे की वी नो दॅट. वी नो दॅट की काय? वी नो दॅट की व्ही इक्वल्स टू आर ओमेगा. व्ही इक्वल्स टू कोण? आर ओमेगा. मग देअरफॉर लिहायचं की पहिल्या पार्टिकल साठी येणार R1 ओमेगा, दुसऱ्यासाठी येणार R2 ओमेगा, तिसऱ्यासाठी असं एकाखाली लिहा बरं का, R3 ओमेगा डॉट 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 लिहा. आणि लास्ट पार्टिकल साठी येणार आहे Rn ओमेगा. ओके. लिहिला आपण? ओके. तर त्याचं काय करतोय? लिनियर मोमेंटम सांगतो. लिनियर. ओके. थांबा. लिनियर मोमेंटम इज गिवन बाय. लिनियर मोमेंटम इज गिवन बाय. लिनियर मोमेंटमला पी नोटेशन असतं. त्याचा फॉर्म्युला असतो एम इंटू व्ही. एम इंटू व्ही. मग देअरफॉर P1 ची व्हॅल्यू काढा.
M1 V1 लगेच P2 ची व्हॅल्यू काढा. नाही P1च लिहिलंय. तुम्ही याची व्हॅल्यू टाका ना V1 ची. कोण आहे R1 ओमेगा. मग तुम्ही P2 लिहा. M2 R2 ओमेगा. डॉट 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 Pn लिहा काय? Mn Rn ओमेगा. नाव मेन आपला पॉइंट अँग्युलर वेलोसिटी. नाव अँग्युलर वेलोसिटी इज गिवन बाय तुम्हाला यल काढायचं असेल तर त्या पी ला आर न पुन्हा मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग L1 असेल तर ते P1 R1 येणार. मग L1 इक्वल्स टू P1 ची व्हॅल्यू जी आहे ती बघा. त्याला जर मी परत R1 न मल्टिप्लाय केलं तर M1 R1 स्क्वेअर ओमेगा येणार. बरोबर ना सांगा बघू. मग सिमिलरली पुन्हा तेच L2 ची व्हॅल्यू काय येणार? M2 R2 स्क्वेअर ओमेगा डॉट डॉट डॉट. Ln ची व्हॅल्यू काय येणार? Ln ची व्हॅल्यू येणार Mn Rn स्क्वेअर ओमेगा. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. आता टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे L1 प्लस L2 प्लस Ln असं येणार. लक्षात घ्या. म्हणजे किती एक्सप्रेशन सोपं आहे. फार मोठं नाहीये रे बाळांनो. हे असं लिहिलंय त्यामुळे तुम्हाला वाटतंय. म्हणजे तुम्हाला अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन करायचंय. पहिला फॉर्म्युला व्हीचा वापरला. दुसरा वापरला लिनियर मोमेंटमचा आणि तिसरा वापरला अँग्युलर मोमेंटमचा. फक्त L1 L2 लिहिल्यावर मोठं वाटतंय. मग आता जेव्हा मला टोटल काढायचं असेल L1 ची व्हॅल्यू काय होते? M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा डॉट डॉट Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ओमेगा कॉमन काढा. मग ओमेगा कॉमन काढल्यावर काय येणार आहे? M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर आणि ओमेगा. ओके. मग ही जे टोटल येणार आहे ना, ही जी आहे ना, ह्याला अल्जेब्रिक सम म्हणतात. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ही व्हॅल्यू मला मिळाली. लक्षात घ्या. या सगळ्यांची अल्जेब्रिक सम इंटू कोण आहे? ओमेगा. अरे पण अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजेच की रे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तुम्हाला मिळालं रिक्वायर्ड एक्सप्रेशन L इक्वल्स टू I ओमेगा. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन. किती सोपं आहे ना सांगा बघू. किती सोपं आहे. बर, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, हा व्हिडिओ बघताय तुम्ही, तर मी तुम्हाला सांगू का? तर L इक्वल्स टू I ओमेगा आम्ही आता प्रूव्ह केला आपण. बरोबर आहे. त्याच्या अगोदरच्या एक्सप्रेशन मध्ये कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ I ओमेगा स्क्वेअर प्रूव्ह केलंय. त्याच्या अगोदर मी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घेतलंय. त्याच्या अगोदर मी डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला प्रूव्ह केलाय. त्याच्यानंतर मी हॉरिझॉन्टल कर्व रोड घेतलाय, मी वेल ऑफ डेथ घेतलंय, मी अँगल ऑफ बँकिंग घेतलंय, सेफ स्पीड, मॅक्सिमम स्पीड सगळे डेरिव्हेशन झालेत. प्लेलिस्ट चेक करा. आणि मला माहिती आहे, मी आता काय बोलतोय ते मला याची जाणीव आहे. तुमचा जर उद्या फिजिक्सचा पेपर आहे आणि तुम्ही आज जर व्हिडिओ बघत असाल, तरी अभ्यास होणार आहे. तणाव घेऊ नका. मी असं का बोलतोय मी तुम्हाला सांगतो. लास्ट मोमेंटला अशी बरीचशी मुलं आहेत ते मला म्हणतात, की सर फार उशिरा तुमचं चॅनल मिळालं. अगोदर भेटायला पाहिजे होतं. मग तुम्ही लकी आहात तुम्हाला माझं चॅनल अगोदर भेटलंय कारण टायमिंग बघा किती झालंय ते 8 मिनिटं झालेत. त्याच्या आत एक्सप्रेशन कंप्लीट होतंय. एक एक्सप्रेशन. त्यामुळे तुम्ही जर वेळेत हा व्हिडिओ बघत असाल म्हणजे एक्झामला अजून वेळ असेल तर हा चॅनल सगळ्या मित्रांवर तुमच्या शेअर करा. सगळ्यांचा कॉन्फिडन्स इथं वाढणार आहे. प्रत्येक डेरिव्हेशन तुम्हाला इझिली समजणार आहे. फक्त जबाबदारी काय? चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांच्यावर शेअर करा. ऑल द बेस्ट.